तर मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आहे आषाढ महिना आणि आषाढ का तळतात माहिती आहे का तुम्हाला? मलाही माहित नाही। तर मग चला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आषाढ का तळतात आपण जुन्या वयस्कर महिलांकडून माहिती करून घ्या। आणि हे बघा अन्नाची नासडी खूप वाया जाते मित्रांनो अन्न, तेही तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा। सांगा सांगा। केसरबाई गाचांडे केसरबाई गचांडे, आषाढ का तळतात मग? अख्ख्या मुंबईत गाचांडे ना आम्ही गाचांडे अच्छा अच्छा, अख्ख्या मुंबईत गचांडे। पोळ्या पापड्या तळायच्या पुऱ्या काढायच्या निवद आकाला आणायचा आणि घरी खायचो सगळ्यांनी। त्याला म्हणते आकड तळावं लागतं। आकार तळावं लागतं। आषाढ महिन्यामध्ये ग्रामदेवतेला दर मंगळवारी आणि शुक्रवारी असा हा नैवेद्य दाखवला जातो। तर बघा पुरी, मेथीची भाजी, भजे, दही भात अशा प्रकारचा नैवेद्य घरी करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आहोत नैवेद्य देण्यासाठी। तर चला मग। आई माऊली आणि ग्रामदेवतेचं मंदिर घरापासून काही जास्त लांब नव्हतं, तर 5 मिनिटात आपण मंदिरापर्यंत पोहोचलो। आणि इथे बघा लोक आपल्या जुन्या रूढी परंपरांचं कसं पालन करतात। 40ला 40ला एक आहे, पाणी आहे का? अरे हा, पाणी आहे पाणी? हो अरे वा, काही कमी? 35 35 रुपये। मावशी आषाढ काय तळतात हो? आषाढ काय तळतात? आषाढ याच्यासाठी तळतात की जे आपल्याला या महिन्यामध्ये ना जे आजार येतात, हा हा, म्हणजे मलेरिया, जीवताप, मलेरिया, जीवताप, अजून अजून असं हे जे गावाबाहेरचे जे आजार असतात ना, आपले हे जे आजार असतात ना, ही देवी जी असते ना, ग्रामदेवी, ग्रामदेवी ही गावाच्या बाहेरच त्या आजारांना थोपून ठेवते। अच्छा अच्छा, त्याच्यामुळे ते मग ते आजार येत नाही। ते आजार येत नाही यासाठी आषाढ महिन्यात आषाढ तळण वगैरे करून देवाला नैवेद्य दाखवून आपण खाल्ल्याने त्या याच्यापासून त्रासापासून आपण थोडस अलिप्त मुक्त होतो। बरोबर आहे। पूर्वी कांजिण्या, गवरच्या ते पण यायचे, ते पण यायचे, साथ यायची। अजून बी चालूच आहे बा, नाही कांदण्या गवरची असं। खूप छान माहिती सांगितली मावशी तुम्ही। हे मलाही माहित नव्हतं की आषाढ काय तळतात। बरोबर आहे ना ताई? की माझी बायको म्हणते माझी सासू करते म्हणून मी पण करते, है की नाही? तसं नाही, परंपरा नाही चालू ठेवायची, पण चालू ठेवलीच पाहिजे। हे कळलं पाहिजे की बा याच्यापासून आपल्याला काय फरक पडतो, आपल्याला याच्यापासून काय उपयोग होतो। श्रद्धा असली पाहिजे आणि दुसरं म्हणा श्रद्धा असली पाहिजे, पण अंधश्रद्धा नको। हा जो नैवेद्य वाया जातो ना ताई, हे खूप ती अंधश्रद्धा नकोय। आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की बा तुम्ही एकच नैवेद्य आणायचा, एकच नैवेद्य आणायचं, एकच आणायचा म्हणजे वाया जात नाही तो। कोणाचा तरी मुखी जातो। एवढे इतका 21 कोणी 21 आणतो, कोणी 11 आणतो, कोणी 7 आणतो, कोणी 9 आणतो। बापरे बापरे बापरे, फार सगळे वाया जातात। वाया काही नाही, जातात। म्हणजे ते हो, खाण्यालायक पण राहत नाही आणि सगळे असं एकच निवेद आणला ना, एक निवेद आणला की बा खाल्ल्यावारी बी जातो आणि त्या कोणाला देण्या घेण्यात बी उपयोगात येतो त्याचा। मावशी तुमचं नाव काय? मालती चंद्रकांत चव्हाण। मालती चंद्रकांत चव्हाण चव्हाण। तुमचं ताई? अनिता अनिल आळंदे। आळंदे, ओके। सगळे नाशिककर आहेत बघा, खूप चांगली माहिती मिळाली आपल्याला। देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भल्ली मोठी रांग लागलेली आहे। तर प्रत्येकीच्या हातामध्ये पाणी 11 किंवा 21 नैवेद्य, कोणी कोणी अंडी दाखवतं बरं का म्हसोबाला। तर इथे बघा अक्षरशः अन्नाची अशी नासाडी झालेली बघायला मिळालेली आहे। लोक कुठेही काही ठेवतात, विचार करत नाही। बघा तुम्ही फोटोमध्ये बघा, हे सर्व अन्न घंटागाडीत जातं। मला तरी वाटतं ना, देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही घरी खा किंवा गाईला खाऊ घाला। आता या मावशी व्हिडिओमध्ये पुढे काय सांगतायत ते तुम्ही नक्की ऐका। गायला द्यायचं नाही तर मग ते घंटागाडीत जातं। तर बघा एवढं अन्न हे घंटागाडीत जातं। तर महिलांना आव्हान करावं असं वाटतं की एवढे नैवेद्य आणू नये, एक नैवेद्य फक्त द्यावं, आहे की नाही? सांगते नाही ऐकते महिला, ऐकत नाही ना? नाही ऐकत। अच्छा अच्छा, काय नाव तुमचं ताई? लक्ष्मी पवार। लक्ष्मी पवार। खरंच एवढे नैवेद्य वाया जातात। गाईला टाकलेलं ठीक आहे, पण आता ह्या पूर्ण अन्नाचे नासाडीच आहे, याचा काही उपयोग होणार नाही। इथं मग गरीबाला तरी तुम्ही खाऊ घाला, बरोबर आहे की नाही? किती ना त्याच्यावर दही भात राहतं, हा सगळं मिक्सचर राहतं, त्याच्यातून पॉयझन झालं तर कोण जबाबदारी? बरोबर आहे। तर कोणाला गरीबाला पण देता येणार नाही नाही, देऊ शकत। बरोबर आहे। पवार ताईंनी खूप छान सांगितलं, हे नैवेद्य खरंच एकच आणला पाहिजे। एवढे 11 नैवेद्याचा काही उपयोग नाही। ओके, आम्ही देवीची पूजा अर्चा केली आणि नैवेद्य दाखवला आणि परत दाखवलेला नैवेद्य मात्र डब्यात भरून तसाच वापस आणला, कारण की एवढी अन्नाची नासडी माझ्याने तर कधीच बघवली जाणार नाही। अहो, शेतकऱ्याला पिकवायला महिने लागतात आणि आपण एका मिनिटात फेकून देतो। तर मी असं न करता रस्त्यात गाय दिसली आणि गायीची मस्त छानपैकी पूजा केली आणि काय गायीला 2-3 नैवेद्य
खाऊ घातले आणि उरलेला एकच नैवेद्य फक्त घरी आणला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज तुम्ही जरी आषाढ तळ्याला जाल तर असे अन्नाचे नासाडी करू